राजकारणात एक नियम सरळ आहे. तुम्ही काय करता यापेक्षा लोकांना तुम्ही काय करताय असं वाटतं ते महत्त्वाचं ठरतं. आणि सध्याची धारणा तयार झाली आहे ती अशी आहे की उद्धव ठाकरे प्रत्यक्ष रणांगणात कमी आणि पार्श्वभूमीत जास्त दिसतात. मग पक्षाने दानवे यांनाच पुढे का केलं? अंबादास दानवे आक्रमक, सातत्याने बोलणारे, सभागृहात सक्रिय, म्हणजेच पक्षाला असा चेहरा होता जो रोज भिडेल. पण इथेच दुसरा प्रश्न, हा निर्णय मजबुती दाखवतो की तडजोड? कारण इच्छुकांची यादी मोठी होती. सुषमा अंधारे, विनायक राऊत, वैभव नाईक सगळेच रेसमध्ये. अंधारे यांचं नाव तर जोरात होतं, पण त्यांना संधी मिळाली नाही आणि इथूनच सुरू होते नाराजी. व्हॉट्सअप स्टेटस, सोशल मीडिया पोस्ट, सूचक संदेश. राजकारणात कोणी उघड बोललं नाही तरी संकेत खूप काही सांगतात. आता गणित बघू. विधान परिषदेसाठी 29 मताचा कोटा. कागदावर मव्याकडे आकडे आहेत, पण ते एकत्र राहतील का? काँग्रेस वेगळा उमेदवार देणार, आत नाराजी आणि बाहेर भाजप पूर्ण ताकदीने मैदानात. आणि तेच सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहतो. भाजप फक्त उमेदवार देत नाहीये, ते ट्रॅप लावतायत का? असा सापळा जिथे आकड्यांचं गणित डळमळेल, मित्रपक्षाचं एकमत ढासळेल आणि शेवटी मव्याचं संपूर्ण समीकरण कोसळेल. कारण ही लढाई फक्त एका जागेची नाहीये, ही आहे मत तोडण्याची, विश्वास ढासळण्याची.